नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. थंडीला सुरुवात झालेली आहे आणि बाजारात मस्त हिरवगार असा वाटाणा यायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने झटपट वाटाणा बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वात आधी आपण इथे घेतलेला आहे एक छोटा कुकर. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लगेच आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया एक मोठ्या आकाराचा बटाटा. याचे मी मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले होते. त्याचबरोबर एक छोटा चमचा आलं घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित एक अर्धा मिनटं एवढं भाजून घ्यायचं आहे. तर आज आपण कुकरमध्ये फक्त 1 शिट्टीमध्ये ही भाजी बनवून तयार करणार आहोत. लगेचच आपल्याला हिरवा वाटाणा एक पाव किलो इतकं घेतलेलं होतं मी. हे फ्रेश वाटाणा आहे. तुमच्याकडे जर फ्रोझन असेल तेही तुम्ही वापरू शकता. याला सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनटं पुन्हा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण फक्त आपल्याला वर ठेवायचं आहे, पूर्ण लावायचं नाहीये. एक 2 मिनटं असं वर ठेवून आपण व्यवस्थित याची वाफ काढून घेऊया. तर इथे 2 मिनटं झालेले आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे 2 मध्यम आकाराची टोमॅटोची पेस्ट. तर इथे मी 2 मध्यम आकाराची टोमॅटोची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद, धनेपूड ॲड करून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचा गरम मसाला. आता पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा आहे. एक अर्धा मिनिट पूर्ण मसाले आपले इथे व्यवस्थित भाजून झाले की मस्त असा कलर येतो. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. आता आपण इथे वापरणार आहोत कांदा खोबऱ्याचा वाटण. तर 1.5 चमचा इतका कांदा खोबऱ्याचा वाटण घेतलेला आहे मी. जर तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण इथे ॲड करायचं नाहीये तर सर्वात आधी तुम्ही बारीक चिरलेला कांदा वापरला तरीही चालेल. मी आठवड्याभराचा कांदा खोबऱ्याचा मसाला बनवून ठेवते. याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे आपण पूर्ण व्यवस्थित मसाले भाजून झालेले आहे. कोथिंबीर बारीक चिरून ॲड करून घ्यायची आणि त्याचबरोबर 1 कपभर इतकं गरम पाणी ॲड करायचं. लक्षात ठेवा, गरम पाण्याने भाजीची चव अजून वाढते. थंड पाणी अजिबात वापरायचं नाहीये. एकदा गरम पाणी वापरलं की व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच याला झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने फक्त 1 शिट्टीमध्ये कुकरमध्ये वाटाणा बटाट्याची भाजी करून घेणार आहोत. तर सकाळची घाई गडबडीत सुद्धा आपण ही भाजी पटकन बनवून तयार करू शकतो. तर तुम्ही ते बघू शकता 1 शिट्टी झालेली आहे. लगेच मी गॅस बंद करून घेतला आणि व्यवस्थित हे थंड करून घेतलं. याची पूर्ण वाफ गेल्यानंतरही आपल्याला हे उघडायचं आहे. तर इथे हे व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. जी भाजी आहे त्याचे टेक्स्चर किती छान आलेलं आहे. जर तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण इथे वापरायचं नाहीये तर फक्त बारीक चिरलेला कांदा तुम्ही आधी भाजून घ्या. त्यानंतर बटाटा आपण याच्यात ॲड करून घेतलं तरीही आपली भाजी मस्त होणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आज आपली खूप सोप्या पद्धतीने वाटाणा बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.